आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागपूरचे जिल्हा प्रमुख श्री उत्तम कापसेजी, त्याचप्रमाणे दुसरे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोलेजी, तिसरे जिल्हा प्रमुख किशोर भाऊ कमेरिया, त्याचबरोबर चौथे जिल्हा प्रमुख श्री प्रमोद मानमुडेजी आणि मी सागर डबराचे राज्याचा संघटक म्हणून उपस्थित आहोत। आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री सुनील बाबू केदार हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आणि यानंतर पक्षाची जी काही भूमिका असेल आणि पक्षाचा जो काही विषय असेल त्या बाबतीमध्ये आमचे जे मान्यवर आहेत ते आपल्याला संबोधित करतील। तत्पूर्वी उत्तम कापसे पक्षाचे जिल्हा प्रमुख सर्वप्रथम आपणास पक्षाची भूमिका देतील। सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा आहे। त्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपला 29 तारखेला कळमेश्वर इथे शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण ठेवलेलं आहे। आणि त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच खासदार संजयजी राऊत साहेब, आमदार भास्करजी जाधव साहेब, आमदार माजी मंत्री सुनील बाबू केदार साहेब, तसेच माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख साहेब, तसेच माजी खासदार प्रकाशजी जाधव साहेब, श्यामकुमारजी बर्वे रामटेक लोकसभेचे खासदार आणि मिलिंदजी नार्वेकर आमदार विधानसभा परिषद हे सगळे मान्यवर मंडळी या 29 तारखेला कळमेश्वर इथे उपस्थित राहून पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येणार आहे। त्याच सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय या समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष घनश्यामजी मक्कासरे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे पुतळाचं सगळं काम सांभाळलं आहे। त्या संदर्भात मी त्यांचा खूप धन्यवाद देतो। समोरची वाटचाल सन्माननीय सुनील बाबू केदार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे सावित्रीबाई फुले ध्यानवर्धन ग्रंथालय कळमेश्वर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाकरिता दिनांक 29/9/2024 कळमेश्वर येथे सायंकाळी 5 वाजता येत आहे। या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब, पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव साहेब, सावनेरचे आमदार व माजी मंत्री आदरणीय सुनील बाबू केदार साहेब, माजी मंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुखजी, रामटेक लोकसभेचे खासदार सन्माननीय श्यामकुमारजी बर्वे, विधान परिषद सदस्य मिलिंदजी नार्वेकर, माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव आणि इतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सावित्रीबाई फुले ध्यानवर्धन ग्रंथालय समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांच्या वतीने पूर्ण करण्यात आलेला आहे। या पुतळ्याची उंची जमिनीपासून 25 फूट उंच आहे आणि या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास प्रचंड अशी एक जाहीर सभा सुद्धा आम्ही कळमेश्वरमध्ये आयोजित केलेली आहे। या सर्व सभेमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि विशेष करून या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे नेते म्हणून सन्मान्य महाविकास आघाडीचे नेते म्हणून सुनीलजी केदार साहेब यांच्यावरती देण्यात आलेली आणि तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे लोक त्या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। आमची जिल्हा प्रमुख उत्तमजी कापसे आणि आमचे सर्व सहकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। जवळपास 10,000 कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहून
शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण सन्माननीय केदार साहेबांना विचारू शकतो. उत्तुंग नेतृत्व, ज्यांची ख्याती बोले जसा चाले, हे संपूर्ण महाराष्ट्रानं आतापर्यंत अनुभवलेलं आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्याचा मंत्री होतो, सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे 29 तारखेला सांगली मतदारसंघातल्या कळमेश्वर या नगर परिषदच्या गावी येणार आहे. सन्मान्य उत्तमजी कापसे आणि देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे 5 वाजताचा कार्यक्रम आहे. सगळ्या मराठी माणसाचं दैवत, ज्यांच्या पुढं हा महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी माणूस नतमस्तक होतो, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभाचं अनावरण आहे. या सगळ्याचा जवळजवळ 2 वर्षापासून पाठपुरावा करून एवढी मोठी तिथं प्रतिमा जी उभी केली, ते कळमेश्वरचे नगरपालिकाला उपाध्यक्ष होते आणि पहिलेपासनं डे 1 पासनं एक शिवसैनिक म्हणून काम करत राहिलेले आहे. मक्कासरेजींनी तो पूर्ण इतक्या दिवसाचा त्याचा तप, त्याला माननीय उद्धवजीने त्याला कार्यक्रमाची तारीख दिली. खरं म्हणजे हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच होणार होतं, तर त्या धामधुमीमध्ये तो वेळ काय गाठता आला नाही. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय आणि त्याच्यानंतर आता इथं पुतळ्याचं अनावरण, याला सुद्धा धरून महत्त्वाचा विषय आहे. सगळे पत्रकार बंधूंना एवढंच त्या ठिकाणी सूचना आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहकार्य करावं. कारण निवडणुकीच्या वेळेस बऱ्याच बातम्या आपण देती द्याल सुद्धा, देतातही, पण हा आगळा वेगळा विषय आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विचारधाराचा विषय आहे. दिवस येतील, दिवस जातील, निवडणुका जातील, सरकार बनेल, सरकार पुन्हा दुसरं बनेल, पण राजे छत्रपती महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी संस्काराच्या माध्यमातून स्वतःच्या कृतीतनं जे शिकवण दिलेली आहे, त्याची नवीन पिढीवर आणि प्रत्येक स्वाभिमानी माणसावर वैचारिक सदैव पगडा असावा, हा दृष्टिकोनातून तो उभारलेली ती प्रतिमा आहे. आपण सगळ्यांनी कार्यक्रमाला सुद्धा यावं. एक स्थानिक तिथला प्रतिनिधी आपल्याला विनंती करतो, आपली सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केली जाईल. पण ह्या विदर्भामध्ये आज बदलत्या राजकारणाने विस्कळीत राजकीय विचारधरणीवर हे फार महत्त्वाचं पाऊल आहे. आपण पुढं मागं बाकी सगळे कार्यक्रम करावेच, पण याला आग्रहानं आलं पाहिजे. मी तसं क्वचितच आग्रह करतो, पण आपण आग्रहानं सगळ्या पत्रकार लोकांनी आलं पाहिजे असं विनंती करायला आणि आग्रह करायला मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. कार्यक्रम भूतो न भविष्य असा मोठा होईल आणि जनसामान्याच्या माणसामध्ये काय विचारधारा आहे, तर आपण सगळेजण सामान्य माणसाच्या मनातली विचारधारा आपल्या लेखणीतनं समाजाला तशा प्रकारची माहिती करून देता, पण ते काम तुम्हाला त्या ठिकाणी जास्त अधिक
जवळून पाहता येईल असा मला विश्वास आहे. म्हणून आपण सगळ्यांनी यावं. माननीय उद्धव साहेब निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी धामधुमीने वेळ देऊ शकले नाही, पण पुढच्या रणांगणाची सुरुवात सुद्धा इथून करतीलच असा मला पूर्ण विश्वास. आणि त्या कार्यक्रमाचं आपल्या माध्यमातून प्रसिद्धीसुद्धा मिळावी एवढी विनंती करायला, आपलं मनोगत व्यक्त करायला आम्ही सगळेजण इथपर्यंत आलो. केदार साहेब, किती कोटीचं आहे आणि ते सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये जी घटना घडली होती, आता आम्हाला हा प्रश्न विचारायचा, छत्रपतीच्या पुतळ्याचं सुरक्षेचं काय? हे लोकवर्गणीतून दिलेलं आहे. याच्यासाठी शासनाच्या कुठल्याही प्रकारचा निधी आम्ही या संस्थेनं आणि आम्ही जमा केलेला नाही. आणि आमचं ते गुप्तदान दिलेल्या लोकांनी आहे, लोकसहभागातून आम्ही स्थापना केलेली आहे. म्हणून कोटीचा काही विषय नाही त्याच्यामुळे. आणि सुरक्षितेच्या बाबतीत जे शासनाला जे परवानग्या दिल्या आहेत त्या सावित्रीबाई फुले ध्यानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था या संस्थेला परवानगी दिलेली आहे. आणि त्याच्या सुरक्षितेची जबाबदारी, पुतळ्याच्या सुरक्षितेची जबाबदारी या संस्थेवर शासनाने निर्धारित केलेली आहे. वेगळा पक्षाचा की आता रणधुमाळी सुरूच होईल 1 हप्त्यानंतर, करा, पण हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. डोंट ट्विस्ट द थिंग्स, टेक इट व्हेरी सिरियसली घ्या. ट्विस्ट करायला खूप विषय राहणार आहे, मस्त राहणार आहे, खमखमी. आम्ही काय कमी ठेवणार, तुम्हाला तर माहिती मी तर कमी ठेवतच नाही. इतकं तर की पत्रकार परिषद घेत नाही, जे असलं ती माईकवर असं आपलं डायरेक्ट दण 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 मिळेल. पण हा वैचारिक, त्या माणसानं तुम्हाला त्या ठिकाणी जीवन कसं जगावं ते दुसऱ्यासाठी, स्वतःच्या मानावर तलवार ठेवून दुसऱ्यासाठी जगावं कसा होईल जे शिकवलेलं आहे, त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श इथं आहे. आणि त्याच आदर्शावर चालणारे शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार आहे. सो त्या फेज त्या अँगलने घ्या, हीच तुम्हाला त्या ठिकाणी आपली सूचना. केदार सर, अभी जो मूर्ति शिवाजी महाराज की किसी कारणवश गिर गई, सरकार ये कह रही है कि उनकी माफी भी मांगी गई, लेकिन कांग्रेस पक्ष ये कह रहा है कि बहुत बड़ा घोटाला है इसमें, कहीं ना कहीं इस घोटाले को सरकार छुपा रही है और अपराधियों को बचा रही है, ऐसा आपको लगता है? ये मेरे को क्या लगता है, ये तो माननीय उच्च न्यायालयानं त्याच्यावर टिप्पणी केलेली आहे. मला सांगून का ठिकाणी उच्च न्यायालयाने त्याच्यावर जी टिप्पणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरसकट म्हटलेलं आहे. आता ते पुढंच चालेल. आता विषय एवढाच आहे की चौकशी कोणी करावी हा विषय त्या ठिकाणी ते होईल. महाआघाड़ी की भूमिका क्या है इसमें सर? महाआघाड़ी के कांग्रेस पक्ष के नेता आप होने के बाद भी आपने सिर्फ वहाँ से नाना पटोले ने ये कहा है कि ये एक दुर्घटना के रूप में, मतलब महाराष्ट्र की अस्मिता की एक अमानवीय घटना है. ऐसे में कांग्रेस पक्ष का क्या रोल है? जो हमारे पक्ष के जो हमारे प्रदेश के अध्यक्ष है उनकी जो भूमिका वो हमारी भी वही भूमिका है. क्योंकि पक्ष करके भूमिका जो होती है वो हर एक को उसी भूमिका से चलने का कांग्रेस में उस तरीके की विचारधारा है. आपणा सर्वांचे सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला आणि 29 तारखेला माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. त्या अनावरणाला सुद्धा आपण उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि आपण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झाला त्या प्रित्यर्थ आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि 29 तारखेला पुनश्च आपल्याला सावनेर विधानसभामध्ये आम्ही तुमच्या स्वागतासाठी सुद्धा तयार राहू. आपण संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, या संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं जे अनावरण आहे त्या अनावरणाच्या निमित्तानं आपण प्रसिद्धी द्यावी ही विनंती करतो. आणि सावनेर विधानसभेच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं आपले आभार